टाइम। कामाठीपुराची कामाक्षीचा परत एकदा फुलंबे माता की जय। कामाठीपुराच्या कामाक्षीचा कामाठीपुरा कामाक्षीचा फुलंबे माता की जय। नवदुर्गे माता की जय। धन्यवाद। जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सदा नमस्तुते। जयतम देवी चामुंडे जय भूतार्तिहारिणी जय सर्वगते देवी काल रात्री नमस्तुते। नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण आहोत 7वा कामाठीपुरा येथे कामाठीपुराची कामाक्षी माता या मंडपामध्ये आपण आता उपस्थित आहोत। सर्वसामान्यपणे त्यांनी सुंदरसा हा महालाचा देखावा केलेला आहे आणि त्यात राजराजेश्वरी स्वरूपामध्ये कामाक्षी मातेचं रूप पुढे आपल्याला इथे पाहायला मिळतंय। जर देवीच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर ती चतुर्भुजा आहे। संपूर्णतः तिचा साज आणि शृंगार जर केलेला पाहिला तर स्वर्णरचित आणि ऑर्चिडच्या फुलापासून बनवलेला हार देवीच्या गळ्यामध्ये आहे आणि त्यात विशेष म्हणजे मोगरा चाफा यांचा गजरा, केशरंबारही सुंदर आहे आणि तिरुपती बालाजीच्या डोक्यावरती जशा पद्धतीने मुकुट असतो तसा मुकुट आहे। तुम्ही जर पाहिलं तर मोरपिशी रंगाची साडी आहे आणि सुंदर देवीला त्यांनी दागदागिने अर्पण केलेले आहेत। उजव्या हाताकडे चतुर्भुजी, मागील हातामध्ये त्रिशूळ आहे आणि पुढे खडकदारिणी आहे, शंख स्वरूपामध्ये आहे। शंख चक्र गदा असते, महालक्ष्मी नमस्तुते या स्वरूपात असतानाच मागे तिचं वाहन सिंहराज आहेत आणि सुंदर असं झुंबर आहे आणि देवीचं हे रूप साकारलं आहे। कमलनयनी आहे आणि जर तुम्ही विशेषतः पाहिलं तर आपण काही ठिकाणी जर पाहिलं तर ही प्रथा आपल्याला पाहायला मिळते। देवीच्या इथेच गणराज्याची स्थापना केलेली आहे, तिथे मंगल कलश आहे आणि देवीची पुनर्स्थापना करताना मुख्यत्वे इथे त्यांनी विशेष कलशाचं, देवी कलशाचं आवाहन करून स्थापना केलेली आहे आणि मध्यभागी आईची त्यांनी स्थापना केलेली आहे। असे विविध पद्धतीने आपण जे करतो त्या पद्धतीने केलेल्याने घटस्थापना आहे। तिसरी माळा पाहू शकता आणि देवीच्या चरणी त्यांनी नंदादीप साकारलेला आहे आणि ही जी साधारणतः वस्ती जर पाहिलं तर पद्मशाली तेलुगू समाजाचे आहे। आपल्या आंध्र प्रदेशातले बांधव इथे मोठ्या संख्येने राहतात। आपण त्यांच्याशी संवाद साधतोय। दादा नमस्कार, स्वागत आहे तुझं। देवीचं हे 50वे वर्ष साजरं करीत असताना नेमक्या तुमच्या भावना काय आहेत? जेव्हा आम्ही लहान असायचो तेव्हा मंडळाचे जे कार्यकर्ते होते, अध्यक्ष होते, ते टायमाला ते तशाप्रमाणे आम्हाला त्यांनी ग्रोअप केलेलं आहे। आम्ही त्या टायमाला मंडप बघितलं आहे की कशाप्रमाणे ते साजरा करत असतात। तर या टायमाला ही जबाबदारी आमच्यावर आली आहे। आता नवीन पिढी हा युवा इंडिया आहे, ठीक आहे, तशाप्रमाणे आमचा युवा मंडळ आहे। जेव्हा आम्ही दरवर्षी काही ना काही वेगळ्या पद्धतीने ट्राय करतो करायला आणि या टायमाला आम्ही तुम्ही जसं बघेल तर आम्ही आई कामाक्षीचा रूप दिलं आहे त्यांना। त्यांचं नावच आहे आई कामाठीपुराची कामाक्षी। या टायमाला त्यांचा मुकुट जे केलेला आहे ती कामाक्षी आई बरोबर आम्ही रेप्लिका केला आहे त्याचा, ठीक आहे। आणि खालती बघायला तुम्ही तर ते फ्लावर्स म्हणजे आई लक्ष्मी त्याचं पण आपण उदाहरण दिलंय हो कमळामध्ये। आणि ह्या वर्षी काही नवीन देखावा आम्ही दर वर्षी काही ना काही दिवस चेंजेस करत राहतो। मुख्यत्व मंडळाकडून सामाजिक कार्यामध्ये कशा पद्धतीने सहभाग घेतला? एक हा असा मंडळ आहे जो अनेक लोकांना एकत्रित आणतो, भाग येऊन करतात। तशाप्रमाणे आम्ही हा मंडळ साजरा करतो आणि आमचे युवा जे कार्यकर्ता आहेत हे आमचे मंडळाचे युवा कार्यकर्ता आहेत आणि या टायमाला 50 वर्षाची जबाबदारी ह्यांनी घेतली आहेत आणि माझे हे दादा आहेत मोठे, हे दोघे माझे मोठे दादा आहेत। ते या वर्षी आम्ही नवीन काहीतरी करणारा असा प्रयत्न करतोय। यावेळी आम्ही 56 भोग असं केलं आहे, महिलांसाठी हळद कुंकू केलं आहे, लहान मुलांसाठी मी प्रत्येक वर्ष काही ना काही स्पोर्ट्स ठेवतो, फॅन्सी ड्रेस ठेवतो, अशा प्रमाणे करतो। आणि हा युवा पिढी आहे, आम्ही जेव्हा म्हातारे होणार तेव्हा ही पिढी हातात घेणार। धन्यवाद। 50वे वर्ष साजरा करीत असताना ते साधारणतः भाऊक झाले। मागील ज्यांनी या मंडळाची स्थापना केली आणि आत्तापर्यंत त्यांनी रथ ओढत आणला आणि 50व्या वर्षी हा रथ जगन्नाथाचा तो देवीच्या कार्यक्रमाच्या स्वरूपात पुढे जातोय। ही पिढी
काही वर्षांनी जी 25शीतली आहे ती 50शीत जाईल, 50शीतली आहेत ती 75रीत जाईल आणि 75मधली आहे ती शतक साजरं करेल. आपण त्यांना शुभेच्छा देऊन इथेच थांबतो आणि सर्वांवरती जगदंबेची सदैव कृपा राहो. 7वा कामाठीपुरा येथून कॅमेरामन प्रथमेश म्हात्रेसह रिपोर्टर दिनेश मराठे, मुंबई. धन्यवाद. जगदंबेचा उदो उदो.